बातमी धाराशिव मधून आहे। धाराशिवच्या तेरमध्ये धनगर समाजाचा रास्ता रोको सुरू आहे। रस्त्यावर मेंढ्या उभ्या करत आंदोलन केले जात आहे। धनगर समाज बांधव मोठ्या संख्येने या आंदोलनामध्ये उपस्थित आहेत। विविध मागण्यांसाठी हे या सगळ्या धनगर समाज बांधवांनी इथं रास्ता रोको केलेला आहे। धाराशिवच्या तेरमधली ही दृश्य आपण पाहतोय। पोलिसांकडून देखील योग्य ती खबरदारी घेतली जाते। रस्त्यावर मेंढ्या उभ्या करत इथं आंदोलन केले जाते। धाराशिवच्या तेरमध्ये धनगर समाजाचा हा रास्ता रोको सुरू आहे। श्रीराम क्षीरसागर आमचे प्रतिनिधी आपल्याला या संदर्भातले सविस्तर अपडेट्स देत आहेत। श्रीराम, धनगर समाज बांधवांची नेमकी मागणी काय आहे? आपण जर पाहिलं तर धाराशिवच्या तेरमध्ये धनगर समाज हा आक्रमक झालाय। दीपक बोराडे यांचं जालना येथे सुरू असलेलं आंदोलन जे आहे त्या आंदोलनाला आज 15 दिवस झाले हे आंदोलन सुरू आहे आणि गेली 60 वर्षापासून धनगड आणि धनगर या शब्दाचा तिढा असल्यामुळे धनगर समाजाला आरक्षण भेटत नाहीये अशी त्यांची मागणी आहे। आणि धनगर समाज हा एवढ्या दिवसापासून एसटीच्या आरक्षणामुळे पासून वंचित असल्याचं ते सांगतायत। दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे धाराशिवच्या तेरमध्ये हे आंदोलन सुरू आहे। धनगर समाजाने मेंढ्या रस्त्यावर येऊन घेऊन हे आंदोलन केलंय। बांधव जी जमलेले आहेत, सगळे रस्ते जे आहेत साईडचे ती जाम झालेले आहेत ह्या चक्काजाममुळे। आणि महत्त्वाची जी त्यांची मागणी आहे ही दीपक बोराडेचे आंदोलन जी सुरू आहे त्यांना हे समर्थन देत आहेत। दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे गेले अनेक वर्षापासून ह्या आरक्षणाचा तिढा जी आहे ती कायम राहिलेला आहे आणि ते आरक्षण आम्हाला मिळावं अशी मागणी ते आता करतायत। श्रीराम, या आंदोलनाकडे आपले लक्ष असणारच आहे। तुर्तास धन्यवाद।